गावदेवी चषक 2021 खरोखर जय हनुमान सरवली आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा ही जी आपण मॅच बघितली अतिशय चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि त्या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय तो जय हनुमान सरवली संघानं रवींद्र यांनी 15 धावांचं योगदान दिलं राम पाटीलनी नाबाद 17 धावा असं वाटलं होतं की कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल मात्र क्षेत्ररक्षणाच्या खूप चुका आपल्याला पाहायला मिळाल्या आणि निश्चितच कुठेतरी संघाला पराभव व्हावं लागलं ते जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला काही हरकत नाहीये क्रिकेटमध्ये एक संघ हरणार एक संघ जिंकणार ही मात्र काळ्या दगडावरची रेख आहे एका संघाला आनंद देणार तर एका संघाला दुःख देणार मात्र आपल्या कुठे चुका झाल्या त्या चुका मात्र सुधारायला हव्या आहेत चला सामन्याला त्वरित सुरुवात करा आमचे दोन्ही पंच खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत पंच सुनील म्हात्रे आणि हरिदास पाटील आपण व्यासपीठावरती पाहतोय अरविंदजी भोईर त्यानंतर केदार उत्कृष्ट क्रिकेटर आहेत गावदेवी 40+ या संघाचे दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून तसेच दूरदर्शन चॅनलच्या माध्यमातून घरबसल्या या स्पर्धेचा आनंद लुटणाऱ्या सर्व क्रिकेट मायबाप रसिकांचं मी कालराम केनी सरचे स्वागत करतोय ओमसाई पिसे आणि कालिका माता खारबाव बिग मॅच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो खारबाव संघ आणि फलंदाजीसाठी खूप दुरून आलेले संघ आहे ओमसाई पिसे आणि निश्चित ओमसाई पिसे संघाने जे स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचं यजमान पद जे विजेते पद होतं ते पटकावलं होतं कालिका माता खारबाव संघानं त्याच संघाबरोबर हा संघ एकमेकांसमोर लढताना आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये चला सामना सुरू करा निश्चितच रतन यांना थोडीशी दुखापत झाली होती चांगला खेळ केला दिनेश देखील जरासा नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षणावर खूप चुका पाहायला मिळाल्या फलंदाजी चांगली केली होती 51 धावांचं लक्ष ठेवलं होतं मात्र दाद द्यावी लागेल ती सरवली संघाला जाऊया मैदानामध्ये सरवली वर्सेस खारबाव पिसे वर्सेस खारबाव मापी असावी पहिला चेंडूला हुकचा फटका खेळलेत अप्रतिम फटका जसा चेंडू तसा उत्तर दिलेले पहिल्या चेंडूवर उमेश यांच्या चौकार पेश करतोय तो फलंदाज सदानंद उमेश आपले गावदेवी 40+ चे काही सदस्य इथे असतील व्हॉलेंटियर तर मी विनंती करतोय आपण सीमारेषेवर थोडंसं तैनात राहायचंय कारण की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय तेव्हा सामन्याला थोडासा उशीर होतोय आपले व्हॉलेंटियर्स आपले सदस्य आपले खेळाडू कृपया आपण जरा सीमारेषेचा ताबा घ्या प्लीज वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे इथून आपण गावदेवी चषकाचा क्रिकेट सोहळा पाहतोय याची देही याची डोला गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं गावदेवी चषकाचा 2021 क्रिकेटचा सोहळा ते मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार काय बॅटिंग करतोय सदानंद घरूनच सेट होऊन आलेला आहे जणू काही उमेश यांच्यावर मात्र आक्रमक भूमिका साकारलेली आहे त्यांनी पहिल्या सलग 2 चेंडूवर 10 धावा हे कुठून काढलेले आहेत पुढील 2 संघ असतील पहिल्या फेरीची शेवटची लढत चेरोबा कोण आणि न्यू मिलंड पायगाव
दोन्ही संघांनी चालू सामन्यातील 4 षटकं संपताच आपली रिपोर्टिंग करून नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. चेरोबा कोण आणि न्यू मिलन पायगाव, मला वाटतं न्यू मिलन पायगाव संघाचे काही खेळाडूंचं इथं शुभागमन झालेले. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड मध्ये. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये, चेंडू अडवण्याचा फक्त आणि फक्त प्रयत्न केलेले. सदानंद यांनी स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते ते 11 वर. उमेश मार्गस्थ होतील राऊंड द विकेट. ते मात्र केल्याचं होता ऑफ साईडला, चेंडू येतो ऑन साईडला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिली मैदानावरून चेंडू उचललाय आणि धावबादच्या स्वरूपात पहिला हादरा बसतो तो ओमसाहेब पिसे संघाला. पंढरी हे धावबादच्या स्वरूपात बाद झालेत 11 या धावसंख्येवर. सदानंद एक चांगली फलंदाजी करतायत. ओमसाहेब पिसे मध्ये रामदास एक खेळाडू चांगले आहेत. पाहूया चांगला प्रत्येक वर्षी ओमसाहेब पिसे संघ देखील आयोजन नियोजन करत असतोय. खूप दुरून संघ आलेले आहे. आपल्या भिवंडी तालुक्यातील कासने पिसे हे संघ खूप दुरून आहेत, मात्र वेळेवर हजर असतात. त्यांना धन्यवाद देव तेवढं कमी आहे. अकरा धावा सदानंद याने हा चेंडू केलेला आहे. पाहूया चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या क्षेत्रामध्ये कशी फलंदाजी करावी हे सदानंद याच्याकडून शिकावं. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 15 धावसंख्येवर खेळतोय. 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. काय फलंदाजी. उमेश एक चांगले गोलंदाज आहेत, मात्र लाईन कुठेतरी खराब टाकतात. कारभाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. प्रदीप जोशी यांचा संघ, महेंद्र आहे, किशोर आहे, मनोज असेल, उमेश, अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. निश्चितच सिनियर 40+ मध्ये नेहमीच्या संघाची दादागिरी राहिलेली आहे. उमेश शतकातील पुढील चेंडू थोडेसे स्टेपर झाले आहेत. फुलटॉस घेतला होता बॅटवर. किशोर देखील एक चांगले खेळाडू आहेत. कालिका माता कारभाव संघामध्ये पहिल्या शतकाची समाप्ती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ओमसाहेब पिसे संघाच्या फलकावर 1 बाद 17 धावा. चांगली टोटल आहे. गडी जरी बाद झाला तरी मात्र धावगती ही चांगली आहे. 17 धावा आहेत. न्यू मिलन पायगाव आणि चेरोबा कोण गावदेवी चषक 2021 याच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची आपण यानंतर शेवटची लढत पाहणार आहोत. या दोन्ही संघादरम्यान चालू सामन्यातील 4 षटकं संपताच दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली सर्वप्रथम रिपोर्टिंग करायचे अल्पेश गायकवाड यांच्याकडे आणि त्यानंतर संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचंय. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडल यांच्या माध्यमातून साकारलेली भिवंडी तालुक्यातील एक नामांकित अशी क्रीडानगरी वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. वेलकम प्रिन्स मूवीज चे मालक रवी गुलवी यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. सुस्वागतम. बजरंग ते मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली उमेश आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल तो ओमसाहेब पिसे संघाचा मधुकर. बजरंग हे नेहमीच चांगले शतक हाताळतात आपल्या संघासाठी. कालिका माता कारभाव संघाचे जर एकंदरीत आपण जर खेळाडू बघितले, सर्वच खेळाडू हे चांगल्या पद्धतीने सतत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतात. मला वाटतं मनोज म्हात्रे संघामध्ये दिसत नाही आहेत.
निश्चितच मनोज असला की संघाची देखील थोडीशी ताकद ही नेहमीच वाढलेली असते. सदानंद याला मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. आपल्या संघाला एक स्थितीमध्ये न्यायचा असेल तर सदानंद याला एक तंत्रशुद्ध शांत फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. कारण की समोरचा संघ एक दादा संघ आहे. फलंदाजी असो की गोलंदाजी नेहमीच कारभार संघाने बऱ्याच संघांना सलो की पलो करून सोडलेले आहे. ओमसाहेब पिसे या संघाने जो चषक आयोजित केला होता चषकामध्ये त्यांनी जय बजरंग कारवली संघाला पराभूत केला होता अंतिम सामन्यामध्ये. ते मात्र चेंडू हवेमध्ये आणि सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद होतोय ओमसाहेब पिसे संघाचा. सदानंदची केली संपुष्टात येते. मिस टाइम फटका होता. चेंडू हवा तसा बॅटवर आला नव्हता आणि बजरंग याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. उमेश यांनी देखील 2 झेल टिपलेले आहेत. पाहूया हॅट्रिक ऑन आहे या स्पर्धेमध्ये. काल एक विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. ती बजरंग हॅट्रिक पूर्ण करतोय का? निश्चितच दोन्ही हॅट्रिकवर आहे. सुरेंद्र भाऊ बरोबर बोलतायत. उमेश यांनी सलग 2 झेल टिपलेले आहेत. पाहूया अशी हॅट्रिक मी तरी अजून बघितली नाही. तर या चेंडूवर जर उमेश यांनी झेल घेतला तर निश्चितच तिन्ही झेल घेण्याची संधी त्यांना नक्कीच आहे. मात्र गोलंदाजावर आहे. पाहूया चेंडूवर ते कशा पद्धतीने चेंडू हाताळतील. फलंदाजाला डॉट चेंडू काढतील, क्लीन बॉल करतील की मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद करतील. की गोलंदाज मात्र चौकार, षटकार, सिंगल, डबल या चेंडूवर खेळून काढतोय. सनी येतोय. सनी आणि गणेश. बजरंग हॅट्रिक ऑन. शॉर्ट रन अपनी ओव्हर द विकेट. अतिशय चांगला लेटकटचा फटका पाहतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर कायम होती. कव्हर पॉइंट मधून चेंडूला खेळून काढलं होतं. एकच धावेवर समाधान. बऱ्याच उशिराने एका धावेने संघाचं फलक थोडं पुढे जाताना 18 धावा. 18 धावा कंप्लीट झालेले आहेत. बजरंग हलक्या हातानं फक्त आणि फक्त एक्स्ट्रा कव्हर रिझनवर चेंडू ढकलून दिलेले. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 धावा. दुसरा शतकाचा खेळ सुरू आहे. बजरंग यांनी मात्र चांगले 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेले आहेत. अप्रतिम डिलिव्हरी. व्हाईट यॉर्कर पूर्णपणे बांधून ठेवलेले या फलंदाजाला. चेरोबा कोन आणि न्यूझीलंड पायगाव या दोन्ही संघांच्या खेळाडूंचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होते. मी विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करून घ्या. ते मात्र लॉफुल टच चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होते. एकच धाव मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे चेंडू अडवला गेलेले. 2 शतकाची इथं समाप्ती झालेली आहे आणि 2 शतकाच्या समाप्तीनंतर आपण ओमसाहेब पिसे संघाच्या फलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या ती 3-21. पाहूया उर्वरित 2 शतकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते की मात्र आक्रमक फलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक आमचे परममित्र मोहनदादा भोईर. धन्यवाद काळूराम केडी सर. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 21. प्रतिस्पर्धा आपण विचार केला 10.50 ची सरासरी आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमधून बघा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. 3 फलंदाज मात्र आतापर्यंत तंबूच्या आश्रयले आहेत. त्यामध्ये सदानंद, पंढरीनाथ आणि मधुकर. तर मैदानामधून आपण गणेश आणि सनी याला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसऱ्या गोलंदाजीवर सांभाळतोय किशोर. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात आलतोय चेरोबा कोन अगेन्स्ट न्यूझीलंड पायगाव. या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
त्या अगोदर आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. किशोर या ठिकाणी मात्र चेंडूवर फटका आहे. नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला होता. 2 क्षेत्ररक्षकांमधून जोपर्यंत चेंडू उचलला जातोय, चेंडूला ऑनसाईडला केलं गेलं. बऱ्याच काळामध्ये आपण चेंडू थोडंसं हवेमध्ये पाहिला होता. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झेल घेण्यासाठी मात्र त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आणि जोपर्यंत चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातोय, फेक केली जाते, तोपर्यंत मात्र 1-2 धावा करण्याची 3 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज सनी याला. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवर पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारुती पंचांकडे गाठ घेतोय. रॅटम ओरचा मारा. किशोर या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. आता मात्र चेंडू निश्चितच बिलॉंग होतोय सीमारसे बाहेर. षटकार चेंडूची लाईन लवकर रिट केली. चेंडूला ऑन साईडला खेळलं होतं आणि चेंडू डीप मिड ऑन सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार आपण सनी याच्या बॅटमधून पाहिला. उत्कृष्ट फटका. टायमिंग परफेक्ट होतं आणि फटक्यामध्ये बरंच ताकद आपण पाहिली होती. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे असते. धावसंख्या होती ती 30 रन. लॉस ऑफ 3 विकेट इन और प्रोग्रेस. तिसरे षटक प्रगतीपथ. पुन्हा एकदा किशोर या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अप्पर कटच्या स्टाईलने जातोय. डीप थर्डमॅन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगले क्षेत्ररक्षक आउटफील्ड मधून निश्चित आपण पाहिलं होतं. मात्र 2 धावा खाण्याची संधी प्राप्त होते. पुन्हा एकदा सनी याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 32. धावसंख्या दोन्ही पुढे सकते 32. चेंडूला सुंदर सॉफ्ट अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू मिडवून लॉंग ऑफला येतोय आउटफील्ड मधून. बजरंग अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. हा पलीकडे चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्याकडे येतो. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 34. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह. अतिशय चांगला फटका. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतो. आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 36. तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या होती ती 36. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं मित्र आपण एक चांगलं आयोजन पाहतोय. गवदी चषक 2021 स्पर्धेचा आपण आगास पाहतोय. मात्र अतिशय खोलवट्या पदाचा चेंडू निश्चित फलंदाज थोडासा बीट होतो. एसटी रक्षक मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता. तर षटक क्रमांक तिसरं संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 12च्या सराने 36. आणि बघूया अजून येणाऱ्या अंतिम षटकारामधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आज निश्चित ऍक्शन मध्ये आपण प्रदीप जोशी यांना पाहतोय. शॉट फाईन लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक म्हणून सध्या चेंडूला सुंदर ऑन साइडला केलं जातं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा आत्मघातकी प्रयत्न सफल होतो. फलंदाज या ठिकाणी धाव स्वरूपाने बाद होतोय. गणेश पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. आणि या अनुषंगाने मात्र फलंदाज गणेश हा बाद होतोय. संघाची धावसंख्या मात्र एक धावने पुढे सरकते 37. सनी हा फलंदाज बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या एक धावने पुढे सरकते ती 37. आता मात्र रामदास येतोय.
एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे रामदास. धावसंख्या ती 37. गवदेवी चषक 2021 या स्पर्धेचा आगास मित्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. शेवटचा अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज महेंद्र. एक लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतोय. राईट कोटचा मारा करतोय न्यू बॅट्समन रामदास. पुढल्यांचा चेंडू निश्चित ज्या चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आला नाहीये आणि यष्ट्याना बेदणारा चेंडू आपण पाहतोय. फुल्लेंचा चेंडू होता ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित घेतला आणि चेंडू सरळ एस्ट्यावर आदळतोय आणि त्रिफळाचित फर्निचर बिघडतं या ठिकाणी फलंदाज रामदास याचं. चला पुढील दोन संघांना विनंती करतो आपण लगेच नाणेफीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. त्या अगोदर आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. चेरोबा कोण अगेन्स्ट न्यू मिलन पायगाव. दुपारच्या सत्रामधून पुण्याच्या एकदा सर्व क्रिकेट रसिक उपस्थित मान्यवर आणि खास करून युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग वेलकम देवेंद्रजी. नेक्स्ट न्यू बॅट्समन सोपान आणि पहिल्या चेंडूवर अतिशय घनागत असा प्रहार. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन लवकर हिट केली. चेंडूला एका रेषेमध्ये भिरकावून दिलं होतं. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमेच्या बाहेर जातोय. एक दणदणीत षटकार. पुन्हा एकदा महेंद्र. आता मात्र थोडंसं कुठेतरी फलंदाज बीड होतो. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नाहीये. चेंडूपासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक होतोय. धावसंख्या स्थिर आहे 43. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज कोणच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. राटामोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय. ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका सोपान. वेलकम न्यू मिलन पायगाव संघाचे संगणक जितू आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. देवेंद्र आपलेही मनापासून स्वागत. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. चेंडू बॅटपडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निश्चितच बघूया चेंडू कुठं ब्रश झाले. हलकासा अपील निश्चित त्या ठिकाणी केला जातोय. एक्झॅक्ट चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाले की नाहीये. दोन पंच डिस्कस करतात. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सीनियर 40+ या संघटनेशी जॉईंट आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. मिस टाइम फटका. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. रनिंग बिटवीन अतिशय सुंदर समन्वय आपण पाहतो दोन फलंदाज म्हणून. आणि अंतिम चेंडूवर आपण पाहिल्या ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त कुठेतरी एक धावती स्वतः गोलंदाज आउटफील्डमधून चेंडू जाण्याचा प्रयत्न करतो. थोडासा मिसफील्ड झाला होता. दोन्ही फलंदाज दक्ष आणि तिसरी धाव काढली जाते. या 3 धाव्याने ओमसाई पीसी संघ पोहोचतोय 46 धावसंख्येवर आणि विजयाचं लक्ष असेल 47 धावांचं. मी आपणास घेऊन चालतोय टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी 2 संघ उपस्थित आहेत. चेरोबा कोण अगेन्स्ट न्यू मिलन पायगाव. आणि मी आमंत्रित करतोय नाणेफीसाठी ज्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत ओळी त्यांचे यजमान या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत अरविंदजी भोईर
आपण या सामन्याचं नाणेफेक करायचंय. चेरोबा कोण अगेन्स्ट न्यू मिलन पायगाव या दोन संघामधून आपण सामना पाहणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आणि या पहिल्या स्केलमधील पहिल्या फेरीमधील अंतिम सामना. मित्र, आपण एक स्पेशल नाणं या स्पर्धेसाठी बनवलेलं आहे. एका बाजूला आपण पाहू शकता गावदेवी 40+ ओळी, दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ ओळी, असं नाण्याचं स्वरूप आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी, दोन्ही संघांच्या माहितीसाठी नाणं उडवलं जातं उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. कोण बोलतं डिसाईड करायचं आहे. जितू भाऊ बोला, काय म्हणणं आहे, ग्रामस्थ की 40+? 40+. अगेन्स्ट या ठिकाणी मात्र नाणेफेक पडतोय ग्रामस्थ ओळी. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर धन्यवाद. आपल्याकडे वेल फार कमी आहे. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. दोन्ही संघांमधून नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल चेरोबा कोण या संघाच्या बाजूने लागतोय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलं जातं आणि आमंत्रित केलं जातं न्यू मिलन पायगाव या संघाला फलंदाजीसाठी. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, O2 काळूराम केने सर. धन्यवाद. चला, दोन्ही संघाच्या संघाने आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघामधून नाणेफेक झालेली आहे. न्यू मिलन पायगाव विपक्ष चेरोबा कोण. आणि मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले आहे, आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, एक यंग जनरेशन, युवा नेतृत्व आपण पाहतोय, मनोहर आत्माराम पाटील. मनोहर आत्माराम पाटील या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेल्या स्पर्धेमध्ये आपले मनापासून स्वागत. तर विजयाचं लक्ष 47 धावांचं, 24 चेंडू 47 धावाचं समीकरण. प्रति षटकात आपण विचार केला प्रतिषटकात आपण विचार केला 11.75 ची सरासरी, 11 ते 12 धावांची गरज आहे. तर सलामी जोडी उमेश आणि महेंद्र.
अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिष्ठित आपण विचार केला 11 ते 12 धावांची सरासरी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली महेंद्र आणि उमेश. तर सलामी गोलंदाज ओमसाई पीसी या संघाचा मधुकर पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं पंचांना क्रॉस करतो, रॅटम ओरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय महेंद्र. आणि मग पहिला चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा अतिशय उत्कृष्ट फटका आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतो. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर जातो. महेंद्रच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. मधुकर आता मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक बीट घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. महेंद्र याचा मात्र चेंडूवर बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाल्यानंतर चेंडू मिड ऑफला येतोय. बराच काळ चेंडू आपण हवेमध्ये पाहिला. लँडिंग झालेला चेंडू मात्र कलेक्ट करता आणि क्षेत्ररक्षकाला इनफिल्ड मधून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जीवदान मिळतं फलंदाजाला. 2 धावा मिळतात संघाला. वेलकम अनिलजी केने. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धावसंख्या दोन्ही पुढे 37. चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. टॅकर चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आपण पाहिला होता. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा महेंद्रच्या बॅट मधून येतोय षटकार. संघ धावसंख्या 6 धावांनी पुढे 12. अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. विशाल लक्ष जरी असले तर मात्र एक चांगली सुरुवात आहे. खास करून महेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतो चौकार षटकांची आतिषबाजी. या 6 धावांनी संघ धावसंख्या पोहोचते ती 12 धावसंख्येवर. पुन्हा एकदा चेंडूवर अतिशय चांगला प्रहार होतोय. बघूया चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करतो की काय. मात्र आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे 13. पहिल्या षटकाला प्रारंभ, एक चांगली सुरुवात खास करून महेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय. आतापर्यंत 13 धावा. आता स्ट्राईक रोटेट करण्याची पंधी आणि बॅट्समन उमेश याला. आणि मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलो तर चेंडू मात्र झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न. अतिशय अप्रतिम फटका आपण पाहिलो. चेंडूला सुंदरसा स्वीप केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला होता. एक चौकार येतो उमेशच्या बॅट मधून. या चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे 17. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. फलंदाज आता मात्र चपल झाला होता. चेंडूला हुक करण्याचा मनसुबा आपण निश्चित पाहिला होता. चेंडूच्या बॅट पासून बॅट थोडीशी विभक्त. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. बिनबाद 17. मित्र, आपण तालुका क्रिकेटचा जर विचार केला, खास करून कालिका माता खारबाव या संघाच्या माध्यमातून आपण जर अपडेट पाहिलं तर उमेश या फलंदाजावर एक विक्रम प्रस्थापित आहे. 10 चेंडूमधून 10 चौकार आणि 11व्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता एक उत्कृष्ट षटकार. अष्टविनायक ठाकूर या संघाच्या अगेन्स्ट एक उत्कृष्ट कामगिरी आपण तालुका क्रिकेटमधून फलंदाज उमेश याच्या बॅटमधून पाहिली होती. एक विक्रम आहे.
10 चेंडूमधून 10 चौकार आणि 11व्या चेंडूवर एक षटकार, म्हणजे 11 चेंडूमधून एक 46 धावा करणारा एक उत्कृष्ट फलंदाज तालुका क्रिकेटमधून गणला जातोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. फुल्लेंचा चेंडू, चेंडू सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जातो. एक दणदणीत षटकार. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका उमेशच्या बॅट मधून निघतोय. स्पर्धेतला तिसरा षटकार. अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी महेंद्र याची. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मात्र लाईन पासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र फलंदाज थोडासा एन्जॉयड झालेला आहे. लाईन थोडीशी मिस केली होती चेंडूची महेंद्र याने. धावसंख्या मात्र स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभी धावसंख्या आहे ती 29 आणि वैयक्तिक 25 धावा आतापर्यंत आपण महेंद्रच्या बॅट मधून पाहतोय. आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येत खेळताना उमेश याला पाहतोय. चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू शॉट डीपला जातोय. डीप मधून जोपर्यंत चेंडू उचलला जातो, स्वतः गोलंदाज त्याकडे जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावनी संख्या धावसंख्या 30 रन विदाउट लॉस ऑफ विकेट आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती उमेश याला. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, अतिशय चांगला फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून थोडंसं एक चांगला फटका पाहिला होता, मात्र मिळते फक्त आणि एक धाव. एक धावनी संख्या धावसंख्या 31 विदाउट लॉस ऑफ विकेट. कुठल्या प्रकारचा फलंदाज आता मात्र बाद नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो मधुकर बजागे. पुलचा फटका. चेंडू मिड विकेटला जातोय. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातंय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते 32. आता विजयाचं जे लक्ष आहे, 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 15 धावा दूर आहे. येणाऱ्या अजूनही 2 षटकारांमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता. प्रतिशत आपण विचार केला तर 7.50 ची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. गोलंदाजी धुरा सांभाळतोय जगन. जगन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या पतीने तिसऱ्या षटकात आलतोय जगन. चेंडूची लाईन लवकर रेट केली. चेंडूला एका रेक्षामध्ये भिरखावून दिला. अतिशय नेत्रदीपक फटका आपण पुन्हा पाहतोय महेंद्रच्या बॅट मधून. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय आणि निश्चित कुठं आयोजकांची वेल वाचवली जाते महेंद्रच्या माध्यमातून.
एक आतिषबाजी आपण पाहतोय. लक्ष आहे 47 धावांचं. तिसऱ्या षटकाला परंबे संघ धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते ती 38. आता विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. वैयक्तिक 33 या धावसंख्येवर खेळताना महेंद्र याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. चला चेरोबा कोण आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय, कारण की जवळ विजयाच्या समीप आणि जवळ लगत आपण पाहतोय कालिका माता खारबाव संघाला. तालुका क्रिकेटचा मित्र आपण विचार केला तर निश्चितच रँकिंग नंबर 1 सध्या आहे. धाव घेतली जात नाही याचं कारण आपण पाहतोय. महेंद्रला अजूनही मला वाटतं एखादा मोठा फटका मारण्याची इच्छाशक्ती झालेली आहे. जो विजय तो चौकार किंवा षटकारांनी साजरा करण्याची त्याची इच्छा असेल. विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आणि बघूया महेंद्रच्या बॅट मधून काय निघतोय. चौकार की षटकार. आणि निश्चित या अगोदर मी म्हटलं होतं महेंद्र याचा मनसुबा होता जो विजय साजरा करायचा आहे तो मोठ्या पटक्याने. आणि निश्चितच चेंडू जातोय सीमा रेसे बाहेर. षटकार. हार्डलक ओम साई पिसे एंड हार्डलक किशोरजी एंड गुड लक कालिका माता खारबाव एंड गुड लक महेंद्र एंड गुड लक प्रदीप जोशी. निश्चित सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार. या स्पर्धेतील सर्वात जास्त षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय महेंद्र 6 षटकार 45 धावा. 13 चेंडू मधून 45 धावा. निश्चितच अजून कदाचित धावा असत्या तर एक फास्टेस्ट 50 करण्याची संधी महेंद्र याला असती. महेंद्र आपण स्टेजवर यायचंय आणि मान्यवर कक्षामधून मनोहर आत्माराम पाटील आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचे शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिले जाणार आहे. महेंद्र याचा मी